इथे दिले प्रश्न, एका ट्रेनची लांबी 150 मीटर असून ती एका 200 मीटर लांबी असलेल्या बोगद्याला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा आपल्याला वेग काढायचा आहे. मग मी तुम्हाला सांगते काय पहा, तर आता जेव्हा कधी असं दिलेलं असेल ना, म्हणजे आता इथे दिले आपल्याला ट्रेनची लांबी आणि इथे दिले आपल्याला बोगद्याची लांबी, म्हणजे काय करायचं, डिस्टन्स जेव्हा पण काढायचं आहे तेव्हा ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 150 मीटर अधिक काय करायचे, हे 200 मीटर अधिक करायचे, म्हणजे टोटल दोघांची बेरीज किती येणार, 350 येणार. 350 मीटर आणि सेकंदामध्ये दिलंय, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, टायमिंग दिलेलं आहे. टायमिंग कशामध्ये दिले, 10 सेकंद दिलेले आहे. आता पहा, आपल्याकडे काय आहे, d इज इक्वल टू st आहे, मग डिस्टन्स किती आहे, 350 मीटर. आणि नंतर एस आपल्याला स्पीड किती दिलेला आहे का, नाही दिले, स्पीड तर काढायचंच आहे. टी दिले, टायमिंग किती दिले, 10 सेकंद दिलेले आहेत, दिलेत का. आता पहा, इथे गुणाकारामध्ये असलेले जे टायमिंग आहे ते इकडे येऊन काय होणार, भागाकारा, म्हणजे 350 मीटर भागिले किती, हे 10 सेकंद. याला कन्वर्ट करायची गरज नाही, कारण की मीटर आणि सेकंद छोटे एकक आहेत म्हणून. पहा, शून्याशी शून्य गेला, उरलं किती, 35. खालच्या एकचं तर काही व्हॅल्यूज नसते, म्हणजे 35 मीटर पर सेकंद आपला आन्सर आहे. कुठं दिसते, ऑप्शन नंबर 2 मध्ये.